हाय एव्हरीवन, वेलकम टू सॅन इन्फोटेक. मित्रांनो, बालभारती हा शब्द जर ऐकला तर आपण आपल्या बालपणीच्या आठवणीत जातो. विशेषतः ज्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलेले आहे, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहे, अशांसाठी हा शब्द जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. या बालभारतीच्या पुस्तकातून आपण बरंच काही शिकलेलं असतो आणि या पुस्तकातून शिकत असताना पुस्तकामध्ये असलेला जो फॉन्ट आहे किंवा जे अक्षर आहे हे आणखीसुद्धा आपल्या मनामध्ये घर करून बसलेले आहे. तर हे जे बुक्स आहे, हे जे पुस्तकं आपल्या मनामध्ये आजही आहे, या संदर्भात मी एक व्हिडिओ तयार केला होता की बालभारतीचे जुने पुस्तकं जे आहे 1970पासून तर आतापर्यंत ते कसे डाउनलोड करता येईल. त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि खूप सारे मेसेजेस यावरती कमेंट बॉक्समध्ये येत आहे. तर या संदर्भातच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत की या पुस्तकांमध्ये असलेला जो फॉन्ट आहे किंवा मराठी फॉन्ट जो आहे, तर हा फॉन्ट आपल्याला मिळेल का किंवा अशा पद्धतीने आपल्याला टाईप करता येईल का. याच्यामध्ये युनिकोडमध्ये जे आपण टाईप करतो, तर युनिकोडमध्ये टाईप करताना आपण जनरली जो फॉन्ट यूज करतो तो मंगल फॉन्ट जनरली आपण अशा पद्धतीने दिसतो आणि हा फॉन्ट एवढा काही अट्रॅक्टिव्ह नाही आहे. तर मराठी टाईप करताना मराठी कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती कसं टाईप करायचं या संदर्भात मी एक व्हिडिओ तयार केला. यासाठी गुगल इनपुट हे एक ॲप्लिकेशन, एक सॉफ्टवेअर आपल्याला लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती इन्स्टॉल करावं लागतं आणि तिथून आपण मराठी टाईप करू शकतो आणि या पद्धतीने आपण मराठी लिहू शकतो. तर या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तो कसा डाउनलोड करायचा आणि कसं इन्स्टॉल करायचं ते यामध्ये सांगितलेलं आहे. तर बालभारतीने आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट काही फॉन्ट दिलेले आहे आणि हे फॉन्ट तुम्ही जर बघितले तर हे अतिशय उत्कृष्ट फॉन्ट आहे. तर हे फॉन्ट यामध्ये हे 5 प्रकारचे फॉन्ट आहे बघा, मी इथे लिहिलेले आहे. ते बालभारती डेव 1 म्हणून आहे, हा 2 आहे, 3, 4 अशा पद्धतीचे हे फॉन्ट आहे आणि अतिशय जसं आपण मराठीच्या पुस्तकामध्ये आपण बघितलेले आहे अक्षराची जी स्टाईल आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे टाईप करता येणार आहे आणि अतिशय यूजफुल आणि फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला हा फॉन्ट वापरता येणार आहे. तर यासाठी हा फॉन्ट कसा डाउनलोड करायचा, कसा इन्स्टॉल करायचा आपण यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही कुठलाही ब्राउझर ओपन करा आणि गुगलमध्ये ebalbharti.in हे टाईप केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथं हा फॉन्ट मिळणार आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला बालभारती फॉन्ट इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर याचे बुक्स डाउनलोड करायचे असतील, पुस्तकं डाउनलोड करायचे असेल जे करंट याच्यामध्ये डाउनलोड PDF टेक्स्ट PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. बालभारती आर्काईव्ह नावाचं जे एक ऑप्शन आहे की ज्यामध्ये जुने पुस्तकं ज्या काळामध्ये तुम्ही इथे असाल तिथे 1968 ते आतापर्यंतचे जे बुक्स आहेत 1999पर्यंतचे पुस्तकं जुनं इथं हा अमूल्य ठेवा इथे बालभारतीने उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. आता आपण फॉन्ट कसा डाउनलोड करायचा यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 5 प्रकारचे फॉन्ट इथे डिस्प्ले होत आहे. तर हे फॉन्टचे प्रिव्ह्यू पण तुम्हाला इथे दिसेल की कुठला फॉन्ट कसा दिसणार आहे. तर हा डाउनलोड फॉन्टवरती क्लिक करा, तो डाउनलोड होईल. हे तुम्ही 5 प्रकारचे 5 फॉन्ट इथे डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये आर्काईव्ह स्वरूपामध्ये हे झिप स्वरूपामध्ये इथे हे डाउनलोड झालेले असतील. हे सर्व तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवरती इन्स्टॉल करता येतं. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे राईट बटन क्लिक करायचं आहे आणि याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. हे पूर्ण फॉन्ट एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्ही या फॉन्टला या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 फॉन्ट इथे दिसतील. याला सिलेक्ट करायचं आणि याला कॉपी करून घ्यायचं आहे. याला कॉपी करा, स्टार्ट बटनवरती क्लिक करा. इथे कंट्रोल पॅनलमध्ये जायचं आहे. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर इथे फॉन्ट सर्च करायचं आणि या फॉन्टवरती क्लिक करून तुम्ही जो कॉपी केलेला फॉन्ट आहे तो इथे सिम्पली पेस्ट करायचा आहे. अशा पद्धतीने जे इथे जे फॉन्ट 5 प्रकारचे 5 फोल्डर असतील ते सर्व कॉपी करून तुम्हाला त्या फॉन्ट फोल्डरमध्ये पेस्ट करायचे आहे. आणि हे पेस्ट केल्यानंतर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा इतर कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये
हे फॉन्ट वापरू शकता. तर अशा पद्धतीने हे बालभारतीने दिलेले फॉन्ट हे आपल्याला कुठलेही विनामूल्य आपण इथे हे वापरू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.